आता या 2-3 महिन्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आढावा बैठकी झाल्या. लोकांचे जनतेचे प्रतिनिधी मग आमदार खासदार असो त्या ठिकाणी मी प्रत्यक्षात बघितले. लोकांनी तक्रारी केलेल्या MSCB बाबत, स्मार्ट मीटर बाबत. तिथं कोणतीही दखल घेतली नाही. म्हणजे हे जनतेसाठी सरकार आहे का हुकुमशाहीचं सरकार आहे याचा प्रश्न जनतेला पडलेला आहे. मी ग्रामीण भागामध्ये बघितलं, आमच्या कवठेमंकाळमध्ये बघितलं, आम्ही आंदोलनं केली, तहसीलदाराकडे निवेदन दिले स्मार्ट मीटर बाबत. यामध्ये जनतेचे कोणतेही प्रतिनिधी दखल घेत नाहीत. म्हणजे हा कट शिजवून केलेला आहे. म्हणजे जनतेला प्रत्येक ठिकाणी वेठीस धरणं, जनतेच्याच पैशातून आपण सत्ता स्थापन करतो. मग हे ग्रामीण भागापर्यंत हे लोन पसरलेलं आहे. याचा फक्त बोलता धनी कोणतरी पुढे पाहिजे. गुंठेवारी चळवळीचे जनक जय हिंद सेना पक्षप्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सांगली जिल्हा ही स्थापन केलेली आहे. आपण तालुकावारी जिल्ह्यावारी प्रत्येक ठिकाणी एक मोठा आवाज उठवूया आणि हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणारच आहे. आणि लोकांमध्ये याच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये एकीनं पुढाकार घेऊया. आणि कृती समितीमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन करतो. आपण हा सांगली जिल्ह्यातील लढा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवू. जनतेचा आवाज आहे तो आपण आवाज सरकारपर्यंत पोहोचवू. धन्यवाद. जय हिंद.